अरे यार, ह्या महिन्यात अजिबात बिझनेस चालला नाही. घराचा हप्ता, गाडीचा हप्ता कसं भरू? लय टेन्शन आले. काय करावं काय कळना झालंय. अहो काय झालं? तुम्ही एवढी टेन्शन मध्ये का दिसताय? सांगा ना मला काय झालंय? काय सांगू तुला, ह्या महिन्यामध्ये बिझनेस पाहिजे असं झालाच नाही. तर बिझनेस झाला नाही तरी पण आपल्या घराचे हप्ते, गाडीचा हप्ता हे चुकणार आहे का? खूप टेन्शन आलंय मला. कसं भरू, कसं हप्ते चुकवू काहीच कळत नाहीये. खूप टेन्शन आलंय मला. बँकेवाले कंटिन्यूस फोन करतायत. अहो एका महिन्यामध्ये बिझनेस नाही झाला म्हणून काय झालं? तुम्ही टेन्शन नका घेऊ. या महिन्यामधले जे हप्ते आहेत तर ते मी भरेल. तू एवढे हप्ते कसे काय भरणार? गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता आहे, त्याला लय पैसे लागतात. अहो घर खर्चासाठी प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही मला जे पैसे देत आहात ना, त्यातलेच पैसे उरतात प्रत्येक महिन्यामध्ये आणि ते पैसे मी साचून ठेवले आहेत. जवळजवळ 40,000 तरी असतील. 40,000 तर पुरतील आपल्याला गाडीचा हप्ता भरायला आणि ईएमआय सुद्धा भरायला. हा, 40,000 तर सगळं काम होईल. घराचा 20 आणि गाडीचा 18, टोटल 38,000 हप्ता आहे. थँक्यू, तुझे खूप खूप धन्यवाद. अहो त्यात आभार कसले मानताय? तुम्ही तर आमच्यासाठी केवढं किती काय काय करता. मग एका महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला थोडीशी मदत केली म्हणून काय बिघडलं? आणि ते पैसे तर तुम्हीच दिलेले होते ना. आपण एकमेकांसाठी ही मदत तर करायलाच हवी. मित्रांनो, आयुष्यामध्ये अशी खंबीर साथ देणारी बायको जर मागे असेल ना, तर कुठल्या क्षणी खचून जाण्याची कधीच गरज पडणार नाही.